पांडू चिट्टे कुठले सिद्धेश्वर आणि अजय सिद्धेश्वर पैलवान आणि अजय नारायण जिंकणाऱ्या पैलवानाला कलर लावून चिठ्ठी देऊन पाठवा, कलर लावून पाठवा बरं. शिवा कापशे आणि शहाजी गिरे. असं कुस्ती मैदान, ऐतिहासिक असं कुस्ती मैदान, मैदानाला दृष्ट लागावे इतकी रंगत या ठिकाणी झाली आहे. हो वारंवार दिल्लीचा आव्हान थोपवण्याचं काम महाराष्ट्रातल्या बलाढ्य पैलवानांनी केलेलं आहे. अहो 12 जानेवारी पर्यंत मामाची मिरवणूक निघाली होती कोल्हापूरमध्ये. 3:30 वाजेपर्यंत पहाटेच्या हत्तीवरून करवीर नगरीमध्ये इतका प्रचंड मोठा इतिहास बिरादार मामाने केलेला आहे. 12 जानेवारीला मंत्रालयाने सुट्टी दिली होती. इतका मोठा आनंदोत्सव या महाराष्ट्रात झाला होता, कारण महाबली सतपाल एक पुरुष त्या ठिकाणी ढासळत निघाला होता आणि शेवटचा पुरुष हरिश्चंद्र बिरादार नावाचा होता. आणि बिरादार मामाने बघता बघता 17 सतपालच्या निधड्या छातीवरती बसून हर हर महादेवाची गर्जना त्या ठिकाणी केली होती. दस्ती गाठलेला पैलवान मोठा. ज्या ज्या वेळेस दिल्ली आले त्या वेळेस खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा सह्याद्री काटेकोरपणे त्या ठिकाणी भक्कमपणे उभे राहिलेला. आणि म्हणून तांबड्या मातीमध्ये बिरादार मामाचा इतिहास हा तेजस्वी सूर्यासारखा आहे. आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. मला वारंवार सांगावं लागते आपल्या जिल्ह्याची गाठलेल्या त्या ग्रस्तांना बाहेर घ्या बरं, कृपया विनंती आहे पाटील साहेब. बिरादार मामाचे शिष्य अर्जुन वीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार आपल्या जिल्ह्यातले साईगावचे सुपुत्र आपल्या जिल्ह्यातले 32 वेळा परदेश दौरा केला. काका अजून फिरू नका, कृपया विनंती आहे. 32 वेळा परदेश दौरा. दस्ती गाठलेल्या ग्रस्ताला विनंती आहे, आपण बाहेर व्हायचंय. 1972 ला महाराष्ट्रामध्ये दादा कृपया विनंती आहे, इकडे या. 1972 ला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ होता. त्यावेळेस लातूर जिल्ह्याचा सुपुत्र हरिश्चंद्र बिरादार ऑलिम्पिक खेळायला जपानला गेले होते. ऑलिम्पिक खेळायला तोंडची गोष्ट आहे का? हा लातूर जिल्ह्यातल्या मातीतलं गुणवैशिष्ट्य सांगतोय. हरी बिरादारांनी रिपोर्ट घेऊनच कुस्त्या पाठवायची मध्ये. तुल्यबळ लढा थोडं बाहेर कामामध्ये कुस्त्या भरपूर आहे. मी त्या भक्तीचं कौतुक करतोय. तुम्ही सुद्धा टाळ्या वाजून कौतुक करा. दोघींचाही सन्मान झाला पाहिजे. अहो प्रचंड मोठा पुरुषांचा गराडा आणि या पुरुषांच्या गराड्यामध्ये गोष्टी दाखवताय. तातेराव कृपया विनंती आहे, आपण या स्टेजवर या. काय तातेराव या स्टेजवर या, आपली कुस्ती लावूया. या ऐतिहासिक असं कुस्ती मैदान उदगीरचं पार पडतंय. हजारोचा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी एका पायावरती थांबतोय. त्या ठिकाणी थांबवून अशी महाराष्ट्राची नावलौकिक असलेली कुस्ती ही मर्दोंकी आहे, ही पुरुषार्थाची कुस्ती आहे. इकडं परत एकदा एक चाकची पोझिशन घेतोय, तर इकडं शिंदे एकलांग चालवलेला एकलांग डावाची पकड आहे. मध्येच कोणी सांगू नका, मध्येच कोणी बोलू नका. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की स्टेजच्या समोर जे प्रेक्षक थांबले कृपया बसायला लावावे. खाली बसा बरं, बरं खाली बसा, खाली बसा बरं, थोडं खाली बसा, थोडं बाजूला तर व्हा, नाही तरी बसा बरं. कृपया विनंती आहे, कृपया विनंती आहे. ग्राउंडवर किती वेळ पोलीस अधिकारी फोनवर बोलतात समजत नाही. साहेब शिट्टी वाजवत त्यांना सांगा की त्यांना बाहेर येऊन बोलायला हवं की काय अडचण आहे. इकडे येऊन बोला की किती वेळ झाली. आणि एक चाक भक्ती हनुमंतेकडून एक चाकची पोझिशन घेऊ लागलेली आहे. भक्ती हनुमंते प्रत्येक मैदानामध्ये खऱ्या अर्थानं हजेरी लावत असते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांची सुद्धा सुवर्ण अक्षराने कामगिरी लिहावी अशी आहे. अनेक वेळा भारताचा तिरंगा फडकवण्याचं काम सुद्धा महिला कुस्तीगिरांनी केलं. विनेश फोगटचं नावलौकिक, साक्षी मलिक त्या ठिकाणी, अशा अनेक महिला कुस्तीगिरांनी महाराष्ट्रातल्या देशातल्या
नाव कमवण्याचं काम केलेलं आहे. हो, अतिशय सुंदर असं या महिला पट्टूची कुस्ती सुरू आहे. कॅमेरा चालू असेल, कॅमेरा चालू ठेवा. हो, इकडं दोन टायगर भिडलेले आहेत. मग सांगितलं वाली कोण आहे, सुग्रीव कोण आहे यातला. दोघांचा रंग सारखा आहे, दोघांचं रूप सारखं आहे, दोघांचा खेळ सारखा आहे. यातला शिंदे कोण आहे, प्रतिस्पर्धी कोण आहे कळायला मार्ग नाही आहे. अरे का ब्रो, अरे वा, उदगीरचा पैलवान विजय झाला. तिथेच थांबवा. जय बजरंगबली हनुमान व्यायामशाळेचा पैलवान विजय झाला. कमलाकर पांडे त्या पैलवानात तिथेच थांबवा. कार्यक्रमाचे प्रमुख त्या ठिकाणी येणार आहेत, थांबवा. आतमध्ये येणार आहेत, थांबवा तिथं. विजेत्याला तिथंच थांबू द्या. पप्पू डवले आणि पठाण, पप्पू डवले आणि पठाण दोघेही कपडे काढून आत यायचा आहे. तानाजी पडगिरे आणि राज हनुमंते आपण कपडे काढून मैदानात यायचं आहे. ओमकार सरोदे आणि सय्यद, ओमकार आणि सय्यद पैलवान आपण कपडे काढून आत यायचा. चिठ्ठी घेतल्याशिवाय खेळाला सुरुवात करायची नाही, कुस्तीला सुरुवात करायची नाही. सावंत राजगिरे आणि भगवान जाधव चिठ्ठी घेतल्याशिवाय मैदानात उतरायचं नाही. सुनील जाधव आणि खुशाल थेटे, सुनील जाधव आणि खुशाल थेटे आपण कपडे काढून बाजूला यायचा. चिठ्ठी घेतल्याशिवाय कुस्तीला सुरुवात करायची नाही. कमलाकर पांडे आपण विजेत्या पट्टूला त्या ठिकाणी थांबवायचंय. करण मांगराम विरुद्ध यादव, यादवगिरी, करण मांगराम आणि यादवगिरी कपडे काढून आत यायचा. चिठ्ठी हातात घेतल्याशिवाय कुस्तीला सुरुवात करायची. बराच वेळ झाला कुस्ती चालू आहे. शांतवीर मुळेसा वेळ द्या ना, वेळ द्या, दोघींना पण वेळ द्या. उजव्या बाजूला एक तुल्यबळ कुस्ती लागायला लागलेली आहे. वीरभद्र बिराजदार जय बजरंग बली हनुमान व्यायामशाळा उदगीरला सराव करतोय. त्याचं मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्याचं वाघदरी गाव आहे, पण सराव करतोय उदगीरच्या व्यायामशाळेमध्ये. असा बिराजदार मैदानामध्ये लढतोय. दोन्ही पायाला काळी निकॅप लावलेला, लाल लांग परिधान केलेला चपळ चित्ता. पांडे साहेब कालिदासांना काय निकाल आला? कुस्तीकडे लक्ष द्या. तुल्यबळ लढती आहे, तोला मोलाच्या लढती आहे. पंचांनी निर्णय द्यावा. संजू भाऊच्या पाठीमागं पंच नाही त्या कुस्तीला. हे बघा, जास्त वेळ त्याच्यात घालायचं नाही, निर्णय घ्या पटकन. मी आदरणीय मुळे सरांना विनंती करतोय. शिवाजी अण्णा मुळे सर कुस्तीतले जाणकार अभ्यासू. मुळे सरांनी त्या कुस्तीचा निर्णय घ्यावा. कुस्तीला वेळ देण्यात आलेला आहे, खेळायला पळायला लागलेला आहे. हो, भक्ती आक्रमक झालेल्या नारी शक्ती संजय बिरादार म्हणजे भक्ती आहे. विजेत्याला हनुमानाच्या मूर्तीच्या बाजूला थांबवायचं आहे. तिथं किती विजेते आहेत तेवढं सांगावे आम्हाला. कमलाकरजी, विजेते किती आहेत तिथं? पैलवानाची नावं मी हातात घेतलेली आहे. त्याने तयार राहायचं आहे. आत व्हायचं आहे. जिंकलेल्या पट्टूला तिथं थांबवा. जो विन झालाय त्याला थांबवा. जो पराभूत झालाय त्याला जाऊ दे की. दोन्ही मेहनत केलेली. जबरदस्त फाईट चालू आहे. बिराजदार विरुद्ध स्पर्धेमध्ये विजेत्या पट्टूला तिथं थांबवा. कमलाकरजी, हारलेल्या पट्टूला बाहेर येऊ द्या. सवारी लावतोय. भक्ती इकडे आक्रमक होत्या. महाराष्ट्राविरुद्ध दिल्ली अशी फाय. उदगीरच्या ऐतिहासिक अशा कुस्ती मैदानामध्ये कुस्ती लागली. हे नेमानं कुस्ती करण्यात जाऊ नको. हे समोर थांबले, थोडं बाजूला वरा. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, साहेब थोडं येणार घ्या. थोडं खाली बसा बघा, खाली बसा, खाली बसा.
पाहुण्याला विनंती करतो. संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्राची हनुमंते विजय झालेले आहे. हा तिथं थांबा. मी प्रमुख पाहुण्यांना आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव हुडे साहेब, संचालक प्रमोदजी पाटील, रवींद्रजी कोरे साहेब, जगदीशजी माहिती साहेब या सर्वांना विनंती करतो. आमच्या अध्यक्षचे अध्यक्ष श्रीधरजी बिरादर साहेब यांना विनंती करतो की आपण ग्राउंड मध्ये जाऊन त्यांचा सत्कार करावा, त्यांचा मान करावा विनंती आहे. शाळेची जीवनी बाबा चला मध्ये जाऊ. आप दोनों का सम्मान होने वाला है. आप दोनों का सम्मान होने वाला है. बलजीत पहलवान आप इधर आइए. अंदर चलिए, अंदर चलिए. आप दोनों का सम्मान होगा. ए शिंदे, ते विरोधक कोण आहे तो? पहिलवान तू काय भांडण करायला लागला त्यासोबत? पंच आहेत ना तिथे, त्या दोघांना सूचना द्या. आता जे विन झाले त्यांचा सत्कार करावा प्रमुख पाहुण्याचे असते. जर काय झालेलं असेल तर दोघांचंही करा. पप्पू टवले आणि पठाण कोण आहे? हात वरती करा. पप्पू टवले आणि पठाण थोडं बाजूला, इकडे उजव्या बाजूला व्हा. दोघं थोडं अंतर व्हा. दोघंही या. हा का पटकन कुस्ती खेळू नका. जा लवकर. ओमकार सरोदे आणि सय्यद त्यांना ते हातामध्ये समोरल्या बाजूला इथं या. पुढे ते शॉल दे. सय्यद हा समोर. कपची कुस्ती. शॉल घ्या खाली बसांना. ते लेकराच्या हातातली शॉल घ्या. ते हात ज्यांनी जिंकलं त्याला शॉल. सावंत राजगिरे हात वरती सन्मान करा. चिन्ह पुष्पगुच्छ शॉल घालून त्याचा सन्मान करा. सावंत पैलवान कोण आहे? इकडे कुस्ती लागलेली आहे. आणि मान सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय भक्ती हनुमंतेचा आणि बलजीत कौरचा. विजेता आणि उपविजेता दोन्ही पैलवानाचा सन्मान या ठिकाणी होतोय. उदगीरच्या मैदानासाठी आपण हजेरी लावली त्याबद्दल आपला आभार असणार आहे. एक समोरचे लावून द्या ना. ज्याचा सन्मान झाला त्यांनी कृपया यायचं स्टेजकडे. आता तुमचा ते घेऊन जायचं आहे. कमलाकर पैलवान चिट्टी. खाली जाऊ. तुम्ही महत्वाचे आहो. विष्णू साठे. विष्णू वैद्यकीय पठाण. डॉक्टर आहेत का? यादवगिरी आता झालेली कुस्ती ना. आता जवामध्ये कृपया कलर लावूनच पाठवायचं बरं का. कुस्ती लागत्या. कोण आहेत माणसं? कुस्ती कुस्ती युवा पैलवानाची. सरपंच कोण असणार आहे? कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी निवृत्ती बिडवे यांचा पट्टा आहे. प्राध्यापक शिवाजी अण्णा मोळे यांचं मार्गदर्शन या पैलवानाला लाभलेलं आहे. ओम रामई आणि हनुमान पैलवानाची कुस्ती किती आहे? कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सन्माननीय शिवाजी अण्णा होडे यांचं हे आगमन व्यासपीठावरती झाल्यानं आदरणीय अण्णांचा या मैदानाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. हात लावल्या ढासाळ बघा. समोरल्या बाजूला कलर लावून पाठवा. तसंच येतात वर्गावर कुस्तीपटू. शिट्टी देताय तर कलर लावून पाठवा जिंकणाऱ्याला. रमेश पैलवान आणि सुरेश सलगरा कपडे काढून आत यायचा आहे. चिठ्ठी घेऊनच कुस्ती लागेल. बालाजी नागणे आणि सुनील चव्हाण दोन्ही पैलवान चिठ्ठ्या कुठल्या आहेत? पांडुरंग
येड्याची कुस्ती. सर्वे सर्व आणि पैलवानांची आश्रयदाता